तुम्ही पण अनारसे करताना तुमचं पीठ पातळ होतं का? माहीत नाही काय करायचं? चला खूप छान अशी टिप्स सांगणार आहे. रेसिपी कुठे स्किप करू नका. अनारसे बघू शकता खूप छान झालेले आहे. अजिबात जास्त कडक होणार नाही किंवा जास्त तेल पण राहणार नाही. तेलामध्ये टाकल्यावर अजिबात विरघळणार नाही. किती वेळ तांदूळ भिजवायचे, किती वेळ तांदूळ सुकवायचे, किती गूळ घालायचा, किती तांदूळ घ्यायचे, संपूर्ण माहिती सांगणार आहे. फक्त तुम्ही रेसिपी संपूर्ण बघा आणि काही टिप्स लक्षात ठेवा. चला, मी कल्पना, श्री स्वामी समर्थ. चला आपण आता इथे तुम्हाला आतमधला अनारसा बघा तोडल्यानंतर दाखवते. खूप छान अशी जाळी पडलेली आहे ही बघा. आणि आज आपण एवढ्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी परफेक्ट असं प्रमाण सांगून अनारसे बनवून दाखवणार आहे. आता इथे हे बघू शकता 4 दिवस झालेले आहे. आज चौथा दिवस आहे. मी तांदूळ भिजत घातलेले होते. आता तुम्हाला तर माहीतच आहे प्रत्येकालाच की तांदूळ किती दिवस भिजत घालायचे असतात. तर संपूर्ण 3 रात्र आणि 3 दिवस तांदूळ भिजत घालायचे. आता तुम्ही सकाळी जर तांदूळ भिजत घातले तर रोज सकाळी त्याच्यातलं पाणी आपल्याला बदलायचं. आणि संध्याकाळी तांदूळ भिजत घातले तर रोज संध्याकाळी तांदळातलं पाणी बदलायचं. आता मी संध्याकाळच्याच टायमाला तांदूळ भिजत घातलेले होते. आता इथे मी रात्री आहे ना त्याचं पाणी बदललेलं आहे. आता ही सकाळची वेळ आहे आणि त्याला जसे जसे तांदूळ भिजतील तसं तसं त्याला फेस पण येतो आणि त्याला आंबूस वास येतो. आता तुम्हाला बघा एक दुसरी पहिली टिप सांगते. पहिल्या दिवशी तांदूळ भिजत घालताना त्या दिवशी तुम्हाला काय तांदूळ चोळून धुवायचा तो धुवायचा. त्याच्यानंतर अजिबात आपल्याला तांदूळ जास्त चोळायचा नाही, कारण का तो भिजलेला असतो, त्याचा तुकडा पडतो, म्हणून तांदूळ आपल्याला चोळायचा नाही. नंतर पहिल्या दिवशीच तुम्ही काय चोळायचा तो स्वच्छ धुवा. चला इथे बघा तांदूळ मी परत 2-3 पाण्यानं स्वच्छ हलक्या हाताने धुवून घेतला, पाणी ओतून दिलेलं आहे. आता आपल्याला चाळणीवर तांदूळ काढून घ्यायचा आहे. आता याच्यातलं पाणी संपूर्ण निथरून घ्यायचं आहे आणि खाली ना एक भांडं ठेवा, म्हणजे सगळं पाणी त्याच्यामध्ये खाली भांड्यामध्ये पडेल. आता इथे ना जवळजवळ अर्धा तास तरी मी असंच ठेवलेलं होतं चाळणीवरती. आता इथे तांदूळ मी किती घेतलेले आहे, 1 किलो. चला आता इथे ना एक कापडावरती आपल्याला तांदूळ सुकत घालायचे आहे. आपल्याला तांदूळ उन्हामध्ये अजिबात सुकवायचे नाही, ही दुसरी टिप्स लक्षात ठेवा तुम्ही. आता इथे तांदूळ आहे ना मी जवळजवळ 2 ते 2.5 तास सुकवलेले आहे पंख्याखाली. आणि त्याच्यानंतर मधून मधून तांदूळ आपल्याला असे खालीवर करायचे, म्हणजे सगळ्या बाजूना ते छान सुकतात पण. हे बघा. चला आता इथे ना 2 ते 3 तास सुकवा तुम्ही तांदूळ. आणि बघा जास्त पण तांदूळ सुकवायचे नाही, एकदमही कडकडीत झाले ना तांदूळ तर पीठ आपलं कोरडं होऊन जातं. आता इथे बघा हाताला मी दाखवलं आहे तर माझ्या हाताचा म्हणजे हात एकदम ओला आहे, म्हणजे खूप पाणी आहे अजून. आत्ताच मी इथं तांदूळ सुकत टाकलेले. चला पुढे दाखवते. इथे बघा जवळ 2.5 ते 3 तास झालेले आहे. तांदूळ पण छान सुकलेले आहे, पंख्याखाली सुकवले. आणि इथे बघू शकता आता हातामध्ये जर तांदूळ घेतले तर अजिबात माझ्या हाताला पाणी लागत नाही. किंवा इथे बघा आता हे कापडाला पहिले थोडंफार पाणी होतं तर हे कापड पण छान कोरडं झालेलं आहे. आणि इथे बघा असे मुठीमध्ये तांदूळ घेतले तर बघू शकता माझा हात अजिबात ओला होत नाही, म्हणजे या पद्धतीने आपल्याला तांदूळ सुकवायचे. हे बघा इथे ह्या कापडाला पण पहिले ओलसरपणा होता तर ते संपूर्ण कोरडं झालेलं आहे. या पद्धतीने आपल्याला तांदूळ सुकवून घ्यायचे आहे पंख्याखाली. आता त्याच्यानंतर समजा तुमचे तांदूळ थोडेसे जरी ओले राहिले ना जास्त, तुम्ही लगेच दळले ना तर त्यावेळेस पण तुमचं पीठ पातळ होऊ शकतं. ही पण टीप लक्षात ठेवायची. फक्त आपल्याला काही टिप्स लक्षात ठेवायचे असतात. चला आता इथे आपण आहे ना तांदूळ आहे ना छान असे दळून घेऊ मिक्सरला. आता इथे बघू शकता तांदूळ थोडेसे असे हातावरती जर चोळले ना तर लगेच त्याचं असं पीठ तयार होतं. हे बघा म्हणजे एवढे छान असे तांदूळ आपले भिजलेले आहे. आता इथे मी मिक्सरमध्ये तांदूळ दळताना ना थोडीशी त्याच्यामध्ये इलायची घातलेली आहे मिक्सरमध्ये, मग कसं तांदळाबरोबर ती बारीक होईल. आता चाळणी घ्यायची, खाली ताट ठेवलेलं आहे, आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे.
आणि चाळल्यानंतर जे चाळणीमधलं परत जे तांदळाची कणी असते ना, जाड थोडीफार राहते, ती परत आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायची, परत ती चाळून घ्यायची. आणि इथे बघू शकता. चला आता सगळे तांदूळ मी असेच दळून घेते आणि चाळून पण घेते. आता इथे बघा, हे बघा थोडंफार याच्यामध्ये ना काळं दिसत असेल तर ही मी इलायची सोलून त्याच्यामध्ये दळून घेतलेली आहे. हे बघा आता इथे ना पीठ आहे ना छान असं आपल्या हाताला एकदम असं गारगार लागतं आणि हातामध्ये असं जर धरलं ना तर एकदम असा थोडासा गोळा तयार झाला पाहिजे ह्या पद्धतीने. आता इथे मी याच्यामध्ये बघा, आता ही तिसरी टिप्स लक्षात ठेवायची. आता समजा आपलं पीठ बघा पातळ झालं तर काय करायचं असं होतं ते बघा. पहिलेच आपण इथे काय करायचं, वाटी भरून पीठ आहे ना बाजूला काढून ठेवायचं आणि नंतर त्याच्यामध्ये गूळ घालायचा. आता गूळ मी किसून थोडासा बारीक करून घेतलेला आहे. आता 1 किलो तांदळासाठी मी 3 पावशर गूळ घातलेला आहे. हे बघा. आता तुम्ही एकदम 1 किलो गूळ घातलं, 1 किलो तांदूळ असेल आणि 1 किलो जर गूळ घातला तर थोडंफार ते अनारसे तेलामध्ये असं पसरू शकता किंवा मग वितळू शकता. म्हणून अगदी थोडासा कमी घाला 1 किलोपेक्षा. किंवा मग तुमचे तांदूळ अर्धा किलो असतील ना तर अर्धा किलो गूळ घालू नका, अगदी थोडासा त्याच्यापेक्षा कमी घाला. म्हणजे अर्धा किलोला थोडासा कमी. किंवा मग पावशेरच तुम्ही तांदूळ घालत असाल तर मग पावशेर गूळ नका घालू, अगदी थोडासा त्याच्यापेक्षा कमी असं प्रमाण तुम्हाला सांगितलं. इथे बघा मिक्स करून घेतलेलं आहे, पण ते लगेच मिक्स होत नाही. त्याच्यामुळे इथे मी आता थोडं थोडं मिक्सरला फिरवून घेते, म्हणजे गूळ पण छान असा थोडेफार छोटे खडे आहे ते बारीक होतील. आणि हे बघा आता इथे काय असतं माहिती का, आपण मिक्सरला फिरवल्यानंतर ना ते काय होतं, गूळ पण गरम होतो आणि तो थोडाफार आहे ना पातळ होतो, म्हणून हे आपलं हे असं होतं. पण काही घाबरायचं नाही. हे बघा मी दळून घेतलेलं आहे सगळं. याचंच मी तुम्हाला सांगितलं का पीठ आता इथे पातळ झालं काय करायचं, म्हणून आपल्याला पहिले हे पीठ थोडंसं काढून ठेवायचं कोरडं. हे बघा सगळं मी आता हे पीठ याच्यावर घालून घेते, मिक्स करून घेते. बघू शकता, अजिबात घाबरायचं काम नाही. आठवणीनं आपल्याला थोडंसं पीठ काढून ठेवायचं. हे बघा, आणि नंतर थोडंफार पातळ झालं तर ह्या पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये हे पीठ टाकून घ्यायचं आणि आपले अनारसे तयार होतात बरोबर. काही म्हणजे टेन्शन घ्यायचं नाही. आता पीठ टाकून घेतलं. आता मी इथे एक डब्यामध्ये भरून ठेवणार आहे, फ्रीजमध्ये ठेवायचं नाही. हे पीठ बाहेर फ्रीजच्या बाहेर आहे, पण अगदी 2-3 महिने आरामात टिकतं. चला, डब्याचं झाकण लावून घेतलं तर मी 2 ते 3 दिवस डबा झाकण लावून ठेवला तर पीठ बघू शकता तुम्ही. पहिले किती पातळ होतं आणि छान ते फुलून पण वरती आलेलं आहे, बघू शकता. हे बघा जवळून दाखवते. हे बघा किती छान फुललेलं आहे आणि पीठ आपण त्याच्यामध्ये कोरडं घातलं ना ते छान फुललेलं पण आहे आणि थोडंसं इथे बघा कोरडं पण झालेलं आहे. हे बघा आता इथे तुम्हाला दाखवते. हे बघा अजिबात माझ्या हाताला थोडं सुद्धा ते लागत नाही, म्हणजे इतकं परफेक्ट आपलं पीठ तयार झालेलं आहे. एकदम प्रमाणामध्ये मी तुम्हाला बघा तांदूळ किती घ्यायचे, गूळ किती घ्यायचा आणि पीठ पातळ झालं तर काय करायचं. हे बघा खूप छान अशी पिठाला पण जाळी पडलेली आहे. या पद्धतीने तुम्ही पण पीठ तयार करा. हे बघा हातामध्ये मी गोळा घेते तरी हाताला कुठेच लटकत नाही, चिपकत नाही, काहीच नाही. हे बघा जेवढं पीठ जास्त मुरेल ना तेवढे अनारसे आपले खूप छान होतात. हे बघा अजिबात आपल्याला याच्यामध्ये केळी टाकायची गरज नाही का दूध टाकायची गरज नाही, काही म्हणजे काहीच लागत नाही. हे बघा खूप छान इथे आपलं जाळीदार पीठ तयार झालेलं आहे. आता इथे ना मी काय करते, थोडंसं काढून घेते याच्यातून. हे बघा अगदी गोळा तयार झालेला आहे. पहिलं पीठ कसं होतं बघा. आता थोडंसं मी काढून घेते आणि परत झाकण लावून ठेवते. आता बघा तुम्हाला जेव्हा अनारसे करायचे तेव्हा तुम्ही असं थोडंसं पीठ काढून घ्यायचं, गरम गरम करायचे आणि गरम गरम खायचे. आता इथे मी थोडंसं बघा तूप घेतलेलं आहे हाताला लावण्यासाठी आणि खसखस घेतलेली आहे. चला आता इथे बघा मस्त आपण आहे ना आता अनारसा थापून घेऊ. आता थोडीशी खसखस मी इथे ताटामध्ये टाकून घेते, पसरवून घेते. आणि आता इथे आपल्याला थोडंसं पीठ घ्यायचं. पीठ तुम्ही बघू शकता अजिबात असं म्हणजे
वितळत नाही किंवा पातळ होत नाही, एवढं परफेक्ट असं पीठ झालेलं आहे आपलं. हे बघा. चला आता मस्त किती छोटा मोठा करायचा त्यानुसार तुम्ही पीठ घ्यायचं. आता इथे मी गोल करून घेते. अगदी पेड्यांसारखं पीठ झालेलं आहे हे बघा. अगदी चकाकी पण आलेली पिठाला हे बघा. आता इथे आहे ना, आता तुम्हाला 2 प्रकारचं मी दाखवते. हे बघा. आता इथे पण तुम्ही असं पण ठेवू शकता खाली आणि बोटाने पण असं पण करू शकता. हे बघा. म्हणजे असं पण तुम्ही थापू शकता अनारसा. हे बघा. चला आता इथे ना असं करते मी. आता त्याच्यानंतर आहे ना, हे बघा तो उचलला ना तरी पण आहे ना एवढा छान तो उचलला जातो. हे बघा. तो बाजूला ठेवते. चला आता दुसरी पद्धत तुम्हाला सांगते मी. आता इथे मी परत थोडंसं पीठ घेतलं, मस्त गोल गोल हातावर करून घेतलं आणि मी तर बघा नेहमी मग अशीच करून घेते ह्या पद्धतीने. ही पद्धत वापरते मी. ह्या पद्धतीने करून घ्यायचं आणि आपल्याला एक साईडला मस्त खसखस लावून घ्यायची. ही बघा असं. चला इथे बघा दुसरा पण अनारसा तयार झालेला आहे. ह्या पद्धतीनेच आता मी अनारसे करून घेते आणि असं पीठ असलं ना आपल्याला अनारसे करायला एकदम सोपं पडतं. चला गॅसवरती तेल पण गरम झालेलं आहे. एक अनारसा मी टाकून बघते आणि तेल आता इथे जास्त तुम्हाला कडकडीत दिसतं आहे पण मग काही तापलेलं नाही आहे ते. इथे बघा. चला एक टाकून बघितलं. पहिले एकच टाकून बघा. बघा तो जास्त जळतो की कच्चा राहतो किंवा तेलामध्ये वितळतो हे तुम्ही लक्षात घ्या. आता मी एकच टाकलेलं आहे पहिले. हे बघा तुमच्यासमोर मी दाखवलेलं आहे. पण एकदम परफेक्ट असं तेल आहे इथे बघू शकता आणि तो अनारसा पण मस्त तळून वरती आलेला आहे तेलावरती. आता इथे काय करायचं आपल्याला, याच्यावरती थोडं थोडं असं तेल वरून उडवायचं म्हणजे त्याला छान अशी जाळी पडते. आणि इथे बघा तुम्हाला सांगते, आता तुमचं तेल थंड झालं तर तेलामध्ये तुम्ही अनारसे टाकले तर ते तेलामध्ये विरघळून जाणार. जास्त तेल गरम असेल तर अनारसे जर टाकले तेलामध्ये ते एकदम लाल होणार, मध्ये कच्चेच राहणार. आता इथं तेल गरम करून घ्यायचं आणि मीडियम करायचं. हे बघा आहे का नाही सुंदर. आता हे बघा मी अजून खालच्या अनारशांना हात लावलेला नव्हता आणि हे बघा ऑटोमॅटिक ते मस्त खालून वरती येत आहे आणि त्यांच्याच मनाने त्यांना छान असं फुलू द्यायचं आणि ह्या पद्धतीने मस्त त्याच्यावरती असं तेल उडवायचं. हे बघा एवढी सोपी पद्धत आहे अनारसे करायला. तुम्ही थोडेसे करून बघायचे. नंतर मग आपल्याला आपण कसं बघा आता एकदा चुकतं दोनदा चुकतं पण मग सारखं सारखं नाही चुकत. चला इथे बघा छान असं अनारसा आता मी इथे ना थोडंसं आहे ना ते मोकळे करून घेते. हे बघा आणि छान त्याला जाळी पण पडते आणि घाई करू नका एकदम अशी त्यांचे तेच थोडेसे ना असे वरती येऊ द्या, नंतर उलटे करा. हे बघा चला आता ते झालेले आहे. आता दुसरे टाकून घेतले. आता अजून एक टिप सांगायची राहिली, जी आपण खसखस लावतो ना ती खसखस वरच्या बाजूला आली पाहिजे हे लक्षात ठेवायचं. आता इथे बघा अनारसा तेलामध्ये टाकल्यानंतर आपल्याला आहे ना हे बघा ही खसखसची बाजू वरती करायची आणि आता इथे ना जास्त पण एकदम टाकू नका, अगदी 4-5 टाका. आता इथे बघा 5-6 पण बसू शकता पण मी 4च टाकलेले आहे. आता हे बघा चला आता इथं जोपर्यंत वरती येते नाही तोपर्यंत आपल्याला झाऱ्या किंवा उलटणी काहीच लावायचं नाही किंवा मग ती फुगून वरती येते नाही तोपर्यंत. हे बघा चला आपण थोडं थोडं तेल उडवून घेऊ. मस्त छान तळून घेतलेले आहे. संपूर्ण आपले अनारसे तळून झालेले आहे. नक्की तुम्ही करून बघा ह्या पद्धतीने. चला रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप 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 धन्यवाद. आणि चाळणी ठेवायची, अशी चाळणी खाली ठेवायची, अगदी अजिबात तेल नाही बघा, अगदी थोडंसं आहे. चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद.